पत्रकारांसमोर जाऊन तुमचा जीव धोक्यात घालू नका अशा आशयाचे जर व्हॉट्सअप कॉल त्यांना येत असतील तर त्यांच्या कुटुंबाला संरक्षण मिळालंच पाहिजे। व्हीके सिंगची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे। VSR व्हेंचरचा तो मालक आहे। CBI CID ह्या चौकशा कितपत न्याय देतील दादांना मी सांगू शकत नाही। दादाला न्याय मिळेल की नाही याबद्दल मी साशंक आहे। आज काही वेळापूर्वी दादर वेस्ट येथे सुश्रुषा हॉस्पिटलला गेल्या 13 दिवसापासून ऍडमिट असलेल्या पिंकी माळीच्या आईंना भेटायला आणि कुटुंबाची विचारपूस करायला मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो। त्यावेळेस तिचे वडील शिवचरण माळी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पिंकीचा भाऊ पण उपस्थित होता। त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि ह्या गोष्टी सांगितल्या असताना मागच्या एका पत्रकार परिषदेमध्ये जो ऑडिओ आमदार रोहित पवार यांनी ऐकवला होता तो ऑडिओ मी पण ऐकला। त्याच्यामधली भाषा म्हणजे व्हीके सिंग जो आहे, व्हीके सिंगनी अप्रत्यक्ष धमकी दिलेली आहे पिंकी माळीच्या कुटुंबियांना की तुम्ही पत्रकार परिषदा घेऊन पत्रकारांसमोर जाऊन तुमचा जीव धोक्यात घालू नका अशा आशयाचे जर व्हॉट्सअप कॉल त्यांना येत असतील तर त्यांच्या कुटुंबाला संरक्षण मिळालंच पाहिजे। दुसरी गोष्ट महत्वाची, व्हीके सिंगची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे। VSR व्हेंचरचा तो मालक आहे। आणि तिसरी महत्वाची गोष्ट, त्या ऑडिओमध्ये कॅप्टन सुमित कपूरने अजित पवार जी के विमान को ठोक दिया, तर ठोक देण्याची जी भाषा आहे ती अंडरवर्ल्ड आणि क्रिमिनल लोकांची असते। मी मागच्या आठवड्यात पण म्हटलं होतं का व्हीके सिंगचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे व्हीके सिंगला कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करते असं स्पष्ट दिसते आहे। आणि व्हीके सिंगची जी मस्ती आणि मगरुरी त्या ऑडिओमधून दिसली त्यानंतर ते पिंकी माळी यांचं कुटुंबीय किती धाकात आहे हे यावरून स्पष्ट होतं। उद्या आमच्या पक्षाचे युवा नेते जयदादा पवार हे सुद्धा पिंकी माळीच्या आईला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाणार आहेत। त्यांच्याकडं मी एकनाथ शिंदे साहेबांचे पण आभार मानतो की डॉक्टरांचं एक पथक त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या देखरेखीसाठी ठेवलेलं आहे। त्यांना कुठलाही आर्थिक ताण येणार नाही अशा पद्धतीने आम्ही सर्व त्यांना सहकार्य करू। आणि आज सभागृहात सुद्धा मी याबद्दल पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारा वरच्या सदनामध्ये पिंकी माळी यांच्या कुटुंबाचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकारने उचलावा अशी विनंती करणार आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात खरं तर या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये चर्चा होणं अपेक्षित होतं। वरिष्ठ सभागृहामधला मी सदस्य असल्यामुळे मागच्या आठवड्यात मंगळवारला ज्यावेळेस विरोधी पक्षाकडून स्थगन प्रस्ताव आणि 93 अन्वये चर्चा लावण्याची विनंती माननीय सभापती राम शिंदे साहेबांना केल्या गेली त्यावेळेस स्वतः चेअरवरून राम शिंदे साहेबांनी असं म्हटलं, ते ऑन रेकॉर्ड आहे की 93 अंतर्गत ही चर्चा होऊ शकत नाही, ती अल्पकालीन करता येईल घटनेचं गांभीर्य पाहता। आणि त्यामुळे त्यांनी अल्पकालीन चर्चेला परवानगी दिली होती। त्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की बुधवारच्या कामकाजामध्ये चर्चा येणार, पण बुधवारी चर्चा आली नाही। आम्ही सचिवांशी संपर्क केला, ते म्हणाले गुरुवारी चर्चा येणार। गुरुवारच्या दिवसात पण चर्चा आली नाही। त्या दिवशी असं सांगितलं गेलं की राज्यसभेच्या निवडणुकीची धावपळ आहे त्यामुळे ती शुक्रवारी येणार। मग शुक्रवारच्या दिवसात सुद्धा चर्चा आली नाही कारण त्या दिवशी अर्थसंकल्प होता। मग असं सांगितलं गेलं की आता हा आठवडा अर्थसंकल्पाचा होता, हा आठवडा राज्यसभेच्या बिनविरोध निवडी संदर्भातला होता, त्यामुळे ही चर्चा सोमवारी येणार म्हणजे आजच्या दिवसाला। आज सुद्धा जो कामकाजाचा दिनक्रम आहे त्यामधून ही चर्चा वगळण्यात आली। गुरुवारी रात्री ही चर्चा अगोदर टाकल्या गेली होती, पण बुधवारी रात्री टाकल्या गेली होती 12ला आणि मग काही मिनिटांनंतर ती परत वगळण्यात आली। हे सचिवालयाकडून झालं असेल तर सचिव याला दोषी आहेत का हे सुद्धा महत्वाचं आहे पाहणं। आणि दुसरं असं की अजितदादांसारख्या सत्तेतल्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमान दुर्घटनेची चर्चा गेला आठवडाभर जर सभागृहात येत नसेल तर मग आता न्याय मागायचा कोणाकडं? आतापर्यंत CID चौकशा, CBI चौकशा ह्याच्या माध्यमातून बाहेर काय आलं तर फक्त महाराष्ट्राच्या जनतेला फक्त प्रश्नाचं उत्तरच अजून मिळत नाही। अद्यापही देवगिरी ते कलिना गेट नंबर 8 आणि कलिना गेट नंबर 8 ते VSR व्हेंचर इथपर्यंतचा CCTV मिळालेला नाही। काही आमदार आम्हाला भेटले, ते म्हणतात दादाची जळलेली चप्पल आम्ही पाहिली, दादांचा जळलेला मोबाईल आम्ही पाहिले, दादांचा जळलेला हे काय म्हणतात बॅग आम्ही बघितली,
पण दादांच्या सोबतचे कागद जळले नाहीत आणि दादा स्वतः जळले. हे जे काही संभ्रम आहे महाराष्ट्राच्या मनामध्ये, हा कुठंतरी आणण्याकरता सीबीआय सीआयडी ह्या चौकशा कितपत न्याय देतील दादांना मी सांगू शकत नाही. दादाला न्याय मिळेल की नाही याबद्दल मी साशंक आहे. पण दोन्ही सभागृहामध्ये ही चर्चा का येत नाही आहे याबद्दल मात्र माझ्या मनात मोठी शंका निर्माण झालेली आहे.